कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। तसंच कुणालच्या विडंबनात्मक गाण्याचा व्हिडिओ देखील YouTube वरून हटवल्या जाण्याची शक्यता आहे। कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावर टी सिरीजने नोटीस पाठवली आहे। बघूया। कॉमेडियन कुणाल कामराने विडंबनात्मक गाण्यातून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता। दरम्यान यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक होत कुणाल कामराला इशारा दिलाय। तर दुसरीकडे कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावर टी सिरीजने आक्षेप घेत नोटीस बजावली आहे। गाण्याच्या कॉपीराइट प्रकरणी म्युझिक कंपनी टी सिरीजने ही नोटीस पाठवली आहे। त्यामुळे कुणाल कामराचा विडंबनात्मक गाण्याचा व्हिडिओ YouTube वरून हटवला जाण्याची शक्यता आहे। टी सिरीजने पाठवलेल्या नोटीसला कुणाल कामराने देखील उत्तर दिलंय। पॅरोडी आणि सटायर हे कायदेशीररित्या फेअर यूज अंतर्गत येतात। मी गाण्याचे मूळ बोल किंवा संगीत वापरलेलं नाहीये। जर तुम्ही हा व्हिडिओ काढला तर ते प्रत्येक गाणं डान्स व्हिडिओ काढावा लागेल। निर्माते कृपया याची नोंद घ्या। भारतातील प्रत्येक एकाधिकारशाही ही माफियांपेक्षा कमी नाही, असं उत्तर कुणाल कामरानं टी सिरीजच्या नोटीसला दिलंय। कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यानंतर युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी कुणाल कामरांवर गंभीर आरोप केलाय। कुणाल कामराला टेररिस्ट फंडिंग होता असा आरोप कनालांनी केलाय। दरम्यान त्यांच्या आरोपानंतर संजय राऊतांनी देखील जोरदार पलटवार केलाय। सर यहाँ देखेंगे, अगर आप जूम इन करें तो $400 एक दिन पहले, 8 घंटे पहले जब आप ऐसा वीडियो निकालते हैं देश के खिलाफ या देश के नेताओं के खिलाफ और हमारे आदरणीय प्रधानमंत्री के खिलाफ, देश के इकोनॉमी के खिलाफ, तब आपको ऐसे लोग पैसे क्यों देते हैं? और कहाँ एज पर हमारा FCRA रूल आप देखेंगे, ऐसा इसे इरेगुलर इलीगल मनी कहा गया है। मैं इसे क्लियर कट कहूंगा, क्या ये टेररिस्ट फंडिंग है? आम्ही रोज रिक्षावाला म्हणून आम्हाला कोण फंडिंग करते का बघू। एखाद्याला एका रिक्षावाल्यावर गाणं करण्यासाठी जर कोणाला परदेशातून फंडिंग होत असेल, प्रेसिडेंट ट्रम्पने विचारावं लागेल तुम्ही फंडिंग केलंय का, किंवा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला विचारावं लागेल का तुम्ही कुणाल कामराला फंडिंग केलं। परदेशातून कोणी एखादा चाहता पैसे पाठवत असेल, तुम्हाला नाही काय मिळत? तुमचे परदेश दौरे कशावर चालले? तानाजी सावंत यांचा मुलगा 80 लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला ना, मग त्याला परदेशी फंडिंग म्हणायचं का? मूर्खासारखे बिंडोक लोक आहेत। एकनाथ शिंदे यांच्या भोवती बिंडोक लोक आहेत। कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावरून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। अधिवेशनाच्या काळात देशाला एक उत्तम गाणं मिळाल्याचा टोला ठाकरेंनी लगावलाय। दरम्यान त्यानंतर संजय शिरसाटांनी देखील उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचं फलित काय, अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं, यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला एक उत्तम गाणं दिलं, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या कानाकोपऱ्यात, देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या कानात आणि प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जाते, ते गाणं काय हे तुम्हालाही माहिती आहे। तुमच्याही मनात ते गाणं आता ढोलतंय। हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं, राज्याला मिळालं, हे या अधिवेशनाचं एक फलित मानावं लागेल। अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले तर एक चांगले गाणे दिले असे उद्धव ठाकरे म्हणाले। चला, या निमित्ताने उद्धव ठाकरेंची करमणूक झाली, काय कमी नाही। कुणाल कामरानं गायलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर त्याच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत। कुणाल कामराला पोलिसांनी दुसरी नोटीस बजावली आहे। तर दुसरीकडे टी सिरीजने ही कामराला नोटीस पाठवल्याने त्याचा व्हिडिओ YouTube वरून डिलीट होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।